ओबीसी समाजाच्या पंकजाताई मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी अहिल्यानगर शहरातील ओबीसी समाज आणि मुंडे समर्थकांनी सावेडी उपनगरातील निर्मल नगर येथील भगवान बाबांच्या मंदिरात महाआरती करून साकडे घातले। यावेळी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते। सकल ओबीसी समाज हा पंकजाताईंना मानणारा आहे। त्यांचा पराभव सर्वांच्या जिव्हारी लागला। त्यांचे लवकरात लवकर राजकीय पुनर्वसन करताना राज्यसभेवर नियुक्ती करून मंत्रिपद द्यावे अशी एकमुखी मागणी भगवान बाबांच्या मंदिरात महाआरती प्रसंगी कार्यकर्त्यांनी केली। पंकजाताईंचा निवडणुकीत निसट्टा पराभव झाला। तो इतका जिव्हारी लागला की कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रेमापोटी स्वतःची जीवनयात्रा संपवली। हे दुःखदायक आहे असे यावेळी बोलताना भगवान बाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भीमराज आव्हाड म्हणाले। कार्यकर्त्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबवण्यासाठी त्यांचे लवकरात लवकर राजकीय पुनर्वसन करा अशी मागणीही त्यांनी केली। तर पंकजाताईंचे पुनर्वसन झाले नाही तो ओबीसी समाज वेगळा विचार करून पुढील निवडणुकीत ताकद दाखवून देईल असा इशारा यावेळी कैलास गर्जे यांनी दिला। यावेळी राहुल सांगळे, वैभव ढाकणे, नितीन शेलार, रमेश सानप, बबन नांगरे, भैया घुले, सीताराम पालवे, शिरसाट सर, आव्हाड सर तसेच सकल ओबीसी बांधव उपस्थित होते। साकडं घातलंय, नेमकं काय साकडं घातलंय आणि या आरती करण्याचं काय कारण? आज आपण पाहिलं गेल्या लोकसभा निवडणुकीत सन्माननीय पंकजताई मुंडे यांचा एकदम थोड्या मतावरून पराभव झालेला आहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब असतील व पंकजताई मुंडे असतील यांचं पक्षासाठी खूप मोठं असं संघर्ष आहे, खूप मोठं मेहनत आहे। तळागाळापर्यंत मुंडे साहेबांनी भारतीय जनता पक्ष पोहोचवलेला आहे। आमची सर्व ओबीसी बांधवातर्फे आज आम्ही सर्वांनी मिळून भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना केली, आरती केली की आमच्या लोकनेत्या सन्माननीय पंकजताई मुंडे यांना राज्यसभेवर घेऊन एक कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा द्यावा, कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती त्यांची करावी, ही आमच्या सर्व ओबीसी बांधवांची एक छोटीशी विनंती आहे। आज या ठिकाणी संत भगवान बाबा या मंदिरामध्ये आम्ही आरती केली। आरती यासाठी केली की आपल्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांना भाजपानं यांचं कुठेतरी पुनर्वसन करावं यासाठी आरती केलेली आहे। कारण तमाम ओबीसी समाज
या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पराजयामुळं व्यथित झालेला आहे. कितीतरी आत्महत्या झाल्यात त्या पराजित झाल्यामुळं, आणि इथून पुढे सुद्धा आत्महत्या होऊ नये असं जर सरकारला वाटत असेल तर सरकारने याची दखल घेतलीच पाहिजे आणि त्यांचं पुन्हा एकदा पुनर्वसन करून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीला न्याय दिला पाहिजे. कारण गोपीनाथ मुंडे साहेबांचं या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. ठीक आहे, एखादा पराजय झाला म्हणून त्यांना सत्तेपासून बाजूला ठेवणं हे चुकीचं आहे. आणि भाजपला आम्ही या ठिकाणी भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना केली की भाजपांच्या नेत्यांना सद्बुद्धी मिळो आणि त्यांना या ठिकाणी खासदार करून मंत्रिपद मिळव, यासाठी या ठिकाणी आम्ही आज आरती केलेली आहे. लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.